मॅच मध्ये आणि जिथे मात्र एकमेकांच्या विरोधात लढतात कोणत्या नाईन शिरावणे आणि त्यांच्या अगेन्स्ट मनोहर नाईन शिवाजीनगर या दोन टीमच्या दरम्यान असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल आला गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकिंगला सूर्या आणि नावशाकीला विकी. पंतांचा ग्रीन सिग्नल सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल फटका अप्रतिम समोरच्या दिशेला अप्रतिम स्ट्रोक 4 धावा. बॉक्स क्रिकेटचा अतिशय जर का आपण बघितलं तर सुरेख खेळाडू ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं त्यात सूर्याच्या बॅटमध्ये उतर मात्र नुकताच चौकार आपल्याला पाहायला मिळाला. यानंतरचा सामना श्रीशा 11 सानपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट साई एंटरप्राइजेस असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न हातोकडून मन बनवला होता. 2 पायांच्या मधून इंडिया गेट मधनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4 होते चौकार. या डीजे अतिशय देखणा स्ट्रोक आपण बघितला त्यांनी या बॉलवरती 4 धावा प्राप्त झाला. पुन्हा एकदा बॉल तयार 2 मारलेला आणि सलगचा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. मी मगाशी उल्लेख केला अंडर बॉक्स क्रिकेटचा किडा म्हणजे सूर्या आणि तो किडा इथून मात्र दाखवला जातोय. काय मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवला. चतुर खेळाडू चालाक खेळाडू आणि बॉक्स क्रिकेट हा बुद्धिमत्तेचा खेळ आणि इथे मात्र युक्तीचा वापर केला जातोय. आता या वेळेला पंच कळवतात नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि जीवदान मिळाला सूर्याला. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. निखिल दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी या बॉलला स्ट्रोक चांगला तिथे फिल्डर देखील आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा नो बॉल आणि त्यावरती एक सिंगल प्राप्त झालेला आहे म्हणजे झोन धाबा आता टीमच्या स्कोअर बरोबर जोडल्या जातात आणि या 2 धाबांच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 धाबा. आता विकी आला स्ट्रायकिंग इन वरती. तयार होतोय पुढचा बॉल हाताळण्यासाठी. या बॉलला देखील या 2 धावा टीमच्या स्कोअरवरती ऍड केल्या जातात. 2 धावा गोलंदाजाला मोजावा लागला. पुन्हा एकदा बॉल देखील तयार होत आहे. या बॉलला स्ट्रोक चांगला व्ही शेप मध्ये फटका सजवला. बॉल चालला गॅप मधला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. या बॉलला देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला परंतु एक चांगला कॉल आपण बघितलं परंतु या मोमेंटला पंच कळवतात नो बॉल. कुठेतरी पॉपिंग क्रीजला स्पर्श केला आणि तदनंतर पंचांचा सिग्नल नो बॉलचा आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलला देखील एक चांगला बॉल परंतु येथे मात्र बिग विकेट गन मोठा मासा गळाला लागला आणि बॅट्समॅन इथून मात्र बाद होतो. सूर्या बॅक टू द पॅबल आणि सूर्याला इथून मात्र जावं लागतं तंबूच्या आसराला. चांगली कामगिरी करत होता मैदानाच्या आतमध्ये परंतु आपला डायव्हर शेवटपर्यंत त्याला सावरता आला नाही आणि तो इथून मात्र बाद होत आहे. नवीन फलंदाज मेहबूब मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. अजून पहिलं षटक संपलं नाही. या षटकातील एक बॉल अजून बाकी आहे. तयार या बॉलला पहा इथे मात्र एक चांगला बॉल हाताळला जातो आणि षटकाची इथे समाप्ती. 1 ओव्हरचा आता खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 1 गडी बाद 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. चला टीम मीटिंग आता चालणार नाही तर तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळणं गरजेचं मित्रांनो. अजूनही जवळजवळ जर का आपण बघितलं तर 4 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत.
म्हणूनच तुम्हाला आता फास्ट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. प्रत्येक इनिंग साठी आम्ही आपल्याला 15 मिनिटांचा अवधी दिला आणि त्या 15 मिनिटांमध्ये प्रत्येक इनिंग कंप्लीट होणं हे गरजेचं आहे. बघा तयार चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो ऑफसाईडला. तिथे माझ्या पॉईंटच्या रिझर्व मध्ये चांगली फिल्डिंग झाली. एकदा कम्प्लीट झाल्यानंतर एका डावीच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झालेला आहे. मेहबूब आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईकिंग एंडवरती. या बॉलला देखील स्ट्रोक चांगला आहे. शॉर्ट सिलेक्शन बहारदार बॉल सीमा पार येतोय. मेहबूबच्या बॅट बनणार चौकार. चांगली फटकेबाजी करत असताना मेहबूब आणि नुकताच त्याच्या बॅटमध्ये हा चौकार आपण बघितलात. पुढचा बॉल बॉल तयार होतोय. यावेळेचा बॉल इथे घडतोय का वाईट +4 म्हणजेच 5 धावा नशिबाचा चौकार. इथे मात्र मिळाला बॅटिंग करणारा टीमला एक्स्ट्रा धावा आला. या बॉलला देखील ऑफसाईड स्टंप परफेक्ट वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉलची संख्या आपण बघतोय. स्ट्रोक चांगला फॉरन देखील आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव देखील कंप्लीट झाली आणि आता एका जागेवरती इथून मात्र संतुष्ट राहावं लागतं. या बॅटरला स्ट्रायकिंग एंडवरती जो सलामी आलेला देखील आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडवरती. काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची चिकी आणि शिरवण्याचा देखील आता मैदानाच्या आतमध्ये प्रभावित करतोय. जबरदस्त फटका. या बॉलला देखील स्ट्रोक चांगला इथे घडतंय काय मुळे सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळाली. कॉलिंग चुकला आणि मेहबूब आता जावं लागतंय यांच्या दिशेला. अजून षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. एक बॉल अजून बाकी आहे. 1.5 चेंडूंचा खेळ संपला आहे आणि वायफलकावरती 37 धावा आतापर्यंत बॉल पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या षटकातील. या बॉलला देखील स्ट्रोक चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे मात्र विकीच्या बॅटमधून तडाखा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. याच करिता मला तर वाटतं मेहबूबला थांबवलं होतं आणि तो चौकार पुढच्या बॉलवरती त्याने खेचला. धन्यवाद. आपण जातो शुभसन्मानाकडे जातोय. रुपेश शेट्टीजी इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभसन्मान केला जाईल. आमचे अध्यक्ष स्वयंभू गणोबा सेवी व्यवहार संस्थाचे अध्यक्ष योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र इथं शुभसन्मान केला जातोय. अण्णा आपण वेळात वेळ काढून इथं आलात आणि आपलं देखील शुभसन्मान इथं केलं जाईल. मायाची उपदार शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन मात्र इथं शुभसन्मान केला जातोय. इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र वाईट +4 म्हणजे 5 धावा जरूर भेटतील. त्या स्कोरबोर्डमध्ये ऍड होतील. या लगेचच आपण विनय पुजारी अण्णा इथं उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभसन्मान केला जाईल. साई दलवी यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभसन्मान केला जाईल. या साई दलवी आपण विनय अण्णांचा देखील इथं सन्मान करायचा आहे. सन्माननीय विनय पुजारीजी इथं उपस्थित आहेत. त्यांचं देखील शुभ सन्मान केलं जाते. अतिथी देवो भव आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मात्र इथं शुभ सन्मान केला जाईल आणि त्यांच्याच मात्र आशीर्वादाने इथं मात्र आपण क्रिकेटचे सामने देखील पाहतोय. असंच प्रेम मात्र सर्व मान्यवरांचं आमच्यावरती राहू द्या. यस ओल्ड कुटुंब बॉक्स सुनील लांबोर. या बॉलला स्ट्रोक चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे मात्र 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल गोलंदाजाला आता पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल. कोणत्या प्रकारचे रन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये म्हणजे डेड बॉल पंचाने घोषित केला. हो सुनील लांबोर थोडंसं मी तुला थांबवतो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार याची दक्षता घ्या. श्रीशा 11 सानपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये साई एंटरप्राइजेस. चला इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल याची तुम्ही दखल घ्यायची आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. डॉट बॉल आहे चौकार नाहीये असं स्वप्नील देशमुख सरांनी घोषित केलंय. चला धाबा फलकावरती जॅक स्कोर कार्ड 47 धाबा फलकावरती आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार याची दक्षता घ्या. ओव्हर टू सुनील लांबोर. धन्यवाद. ताकदीचा प्रचंड वापर इथून मात्र केला गेला आणि क्रॉस बॅटरनं बॉल फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला.
अगदी सीमारेषेला चाटक पुसत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, ऑफसाईडला ड्राईव्ह खेळायचा होता परंतु एकदा आपल्याला पाहायला मिळालं. बॅटच्याकडे घेतल्यानंतर बॉल तिथे मात्र पॉईंटच्या रिझल्ट मध्ये चांगली फिल्डिंग झाल्याने धावफलकावरती रन्स 52 धावा. वेग प्रचंड, फुटवर्कचा चांगला वापर, पुढे सरसावत शाहरुखच्या बॅटमधून नुकताच चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या साह्याने आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय 56 धावा. 56 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू, अजून या षटकातील एक बॉल बाकी आहे. हे षटक संपलेलं आहे आणि ओव्हर कम्प्लीट झालं. 6 बॉल अजूनही बाकी आहेत. बघा आता या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाते. बॉल तयार होतोय. यामध्ये 6 बॉल फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. कव्हर पॉईंट रिझर्व मध्ये चांगली फिल्डिंग, एक धाव देखील कम्प्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपल्याला बघायला मिळतील 57 धावा. इथे पाहावं लागेल पुन्हा एकदा पंच कळवतात की वाईट बॉल. सुनील लांबोर थोडस मी थांबवतो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन श्रीशा 11 सानपाडा आणि साई एंटरप्राइजेस इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे, याची तुम्ही दोन्ही टीमने दखल घ्या. कॅप्टन आला नसेल तर आमच्याकडे कुठलाही खेळाडू प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येणं अनिवार्य राहणार, याची दक्षता घ्या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सुनील लांबोर, धन्यवाद. चांगला फुटबॉलचा चांगला वापर. आज विकी नक्की काय खेळून आला, ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. वैयक्तिक जर का आपण बघितलं तर आणखी एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल टॅप केला आणि 9 बॉलवरती चौकार आला. बॅक 2 बॉलवरती 2 चौकार प्रभावित केलं विकीनं. मुंबईचा वडापाव, लोणावळ्याची चिकी आणि शिरवण्याचा विकी मैदानाच्या आतमध्ये प्रभावित करतो. आणखीन एक 9 बॉल आणि त्यावरती चौकार. सलग 3 बॉलवरती 3 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय पांडुरंग काका सुतार इथं उपस्थित आहेत, त्यांचं देखील शुभ सन्मान केला जाईल. अतिथी देवो भव आणि त्यांचा देखील शुभ सन्मान सन्माननीय योगेशदत्त पाटील यांचे शुभ हस्ते मात्र इथं आपण करतोय. तर काका आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे, कारण की वेळात वेळ काढून आपण देखील लग्नाला गेले असताना देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी जरूर इथं उपस्थित झालात. तर आपला देखील इथं शुभ सन्मान केला जाईल. शिरवणे गावचे आमचे समाजसेवक पांडुरंग काका सुतार यांचं इथं मात्र शुभ सन्मान केला जातोय सन्माननीय योगेश पाटील यांच्या माध्यमातून. ओव्हर टू कॉम बॉक्स सुनील. शेवटचा बॉल पहिला डावात शेवटचा बॉल. या बॉलला देखील फुटबॉलचा चांगला वापर आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक विकीच्या बॅटमन चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराच्या साह्याने पहिला डावा देखील संपला आणि धावफलकावरती रन्स आपल्याला बघायला मिळत आहेत. या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक 79 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी 80 धावांचं लक्ष्य. बरं मोठं टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं आणि आता या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग केला जाईल. 80 धावांचं लक्ष्य या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक आपल्याला पाहायला मिळाला धावांचा. चला नेक्स्ट मॅच सानपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट जर का आपण बघितलं तर साई एंटरप्राइजेस आणि त्रिशा. सुनील लांबोर थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवतो. चला सानपाडा टीमचे कॅप्टन श्री साई सानपाडा आणि साई एंटरप्राइजेस, चला दोन्ही टीमचे कॅप्टन. ओमकार टोनपे सानपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित आहे. चला श्री साई एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन, तुम्हाला शेवटचा कॉल आहे, अन्यथा पॅनलाइज केले जाणार, दक्षता घ्या. चला ओमकार आपण या टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहे. तर अतिथी मान्यवरांना विनंती करतो, साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करायचंय. चला प्रशांत दादा, राजेश दादा आपण या टॉस इथे होतोय. या दोन टीमच्या दरम्यान एका बाजूला सानपाडा तर एका बाजूला श्री साई एंटरप्राइजेस.
हे कॉन्टेस्ट, हे बॅटल आपण पाहतोय. ओमकार आमच्या कॉमेंट्री बॉक्स, ओमकार समोर या. ओमकारची चर्चा सध्या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सुरू आहे. टॉस इथे होतोय दोन टीमच्या दरम्यान. श्री साई एंटरप्राइजेस नेरूळ टॉस इथे होतोय. हेड इज अ कॉल. हेड. चला श्री साई एंटरप्राइजेस टॉस तुम्ही जिंकलेला आहे. प्रथम बॉलिंग करायची की बॅटिंग? बॉलिंग करणार आम्ही. कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? संपूर्ण मैदानाची भौगोलिक परिस्थिती कालचा दिवस पाहिला, जवळजवळ 60-65 धावा होत आहेत, 50 होत आहेत, 65 होत आहेत, 45 सर्व काही धावा इथे होत आहेत. तुम्ही कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? समोर ओमकार टोनपे सारखा एक माचंब संघ आहे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला एक चमचमता सितारा समोर आहे. त्या टीमच्या समोर कितीपर्यंत थांबवाल? त्यांना कमीत कमी पर्यंत थांबू आम्ही. पूर्ण प्रयत्न करू, केला तर जिंकायचा पूर्ण प्रयत्न करू. ही स्पर्धा खेळत असताना किती तुम्ही उत्सुक होता? संपूर्ण क्रीडा स्पर्धा खेळत आहे, कशा रीतीने तुम्ही अनुभवताय? खूप चांगली स्पर्धा आहे आणि आम्ही खेळतो तिकडे कुठल्या पण एंट्री असेल आम्ही खेळतोच. चला विश ऑल द बेस्ट. हे होते नेरूळ टीमचे कॅप्टन ओमकार टोनपे. आपण या, तुम्हाला बॅटिंग करायची आहे, तुमच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत. चला ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ओमकार थोडा लाजरा आहे, बॅटिंग मध्ये तो दाखवतो आपला धमाका. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुटले आहे आमचे जवळचे मित्र सनपाडा गावाचे सुनील लांबोर. धन्यवाद. चला जाऊया मॅच कडे. यावेळेला देखील चांगला बॉल, तितकाच चांगला फटका आणि मिसफिल्डिंग झाल्याने त्यानंतर बॉल चालू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चौकाराच्या साह्याने त्या टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. या बॉलला देखील स्ट्रोक चांगला आहे. बॉल पाठवणे बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आम्ही देखील सहजासहजी हार मानणाऱ्यातले नाही आहोत हे सध्या सांगतात शिवाजीनगरचे खेळाडू. 13 धावा धावफलकावरती. बॉल पुन्हा एकदा तयार होतोय. याचा बॉल सोडून दिला पंचांचा सिग्नल. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील देशमुख सर पंचांच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी त्यांच्या आपल्याला बघायला मिळते. या बॉलला क्लीन बॉल, दांडी गोल, काठी काढली आणि बॅट्समॅन बाद होतो. नवीन बॅटर मैदानामध्ये जोडतोय अविनाश. महबूब मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती महबूब. पवार महबूब काय करतो संघासाठी? अतिशय जबरदस्त स्कोरबोर्ड उभा केला, परंतु इथं मात्र क्षेत्ररक्षण मात्र जयेश अडवतो चेंडू आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. इथं मात्र डॉट बॉल येते. पाहूया पुन्हा एकदा महबूब चांगली गोलंदाजी करतोय सातत्याने. इथून पुढे मात्र पुन्हा एकदा आपण तशाच पद्धतीचा शॉट पाहिला आणि इथं मात्र थ्रो केल्यानंतर मात्र ओव्हर थ्रो झाला होता, परंतु क्षेत्ररक्षक मात्र कव्हर करतोय आणि बॉल मात्र बॉलरच्या दस्तानामध्ये देतोय. मात्र एकच धाव इथं भेटेल, स्कोरबोर्ड वरती ऍड होईल. इथं मात्र काय विकेट मात्र सरळ वेस्टर्न वरती बॅटफॉल आली जाते आणि विकेटच्या बद्दल विकेट नंबर 2 मात्र बॅक टू बॉल. चांगली गोलंदाजी मात्र महबूबच्या माध्यमातून जयेशने मात्र पहिला विकेट काढला होता, दांडी गोल केली होती. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी मात्र महबूबच्या माध्यमातून पाहतोय. इथून पुढे मात्र फलंदाजीचा विचार केला तर चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगले फटके खेळावे लागतील, मोठे फटके स्ट्रोक मारावे लागतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवलं तर रोहन. कोणत्या मित्रमंडळ आणि त्यांचे संघ एक जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला संघ. फलंदाजीचा विचार केला तर चांगली फलंदाजी केली, मात्र चांगला टार्गेट सेट केला गेला इथं या स्पर्धेतील उच्चांक गाठला गेला आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीचा विचार केला तर एक जबरदस्त आणि आक्रमक गोलंदाजी मात्र महबूबच्या माध्यमातून पाहतोय. सूर्यासारखा मात्र गोलंदाज त्यांच्या मात्र तंबूमध्ये असताना ते देखील थांबलाय, परंतु गोलंदाजी तर महबूब गोलंदाजी करतोय. इथं मात्र चखवतो, बीट करतो पूर्णपणे आणि जबरदस्त नमुना पेश करतो. गोलंदाजीला पूर्णपणे रोखून ठेवले, बांधून ठेवले, जखडून ठेवले या शिवाजीनगरच्या संघाला. मनावर हा संघ. इथं मात्र चांगली फटकेबाजी, परंतु
ओव्हर थ्रोच्या स्वरूपाने मात्र एकदम जरूर स्कोअरबोर्ड मध्ये ऍड होईल. इथं मात्र मैदानामध्ये काय करतो, वाईट चेंडू टाकला होता, त्यानंतर मात्र चौकारच्या दिशेने चालला होता चेंडू, पर्यंत मनीष आला आणि त्याने मात्र बॉलावरती झडप घातली आणि बॉल मात्र अडवला. चांगला क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहतोय आपण पुन्हा एकदा. महबूब मात्र इथं क्षेत्ररक्षक जयेश काय करेल, इथं मात्र जातोय चौकार, येतोय चौकार आणि चांगली फलंदाजी मात्र दाखवतो मनोहर नाईन संघ. आता मात्र स्कोअरबोर्डचा विचार केला तर आतापर्यंत तब्बल 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यस मी म्हटलं होतं सूर्यासारखा मोठा गोलंदाज नवी मुंबई असेल, मुंबई असेल, संपूर्ण महाराष्ट्र असेल, हा गोलंदाज अंडरआर्म क्रिकेटचा विचार केला तर गोलंदाजाची तुलना मला वाटतं कुठे होऊ शकत नाही. अशा पद्धतीचा हा गोलंदाज आणि येतोय आणि पहिला चेंडू बीट करतो. अतिशय जबरदस्त आणि घातक आणि घनघाती गोलंदाजी. या सूर्यासाठी स्लोगन देखील आहे, सूर्या जलता नाही सूर्या जला देत आहे. त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र सूर्या करताना दिसतोय. सूचना असेल प्रेक्षकांना, आपण आपल्या बाईक्स ज्या गेटच्या समोर लावलेल्या आहेत त्या काढाव्या आणि थोड्या साईडला कराव्या, जेणेकरून येणाऱ्या प्रेक्षकांना त्रास होणार नाही, इथल्या राहणाऱ्या रहिवाशांना त्रास होणार नाही. त्यामुळे गेटच्या समोर ज्या बाईक्स लावल्या त्या काढाव्या. आता इथून पुढे मात्र आता मात्र काय करतो, मैदानाच्या आतमध्ये राकेश सुपरमॅन सारखा येतो आणि मात्र बॉलर झडप घालतो आणि मात्र अक्षरशः बॉलाला मात्र अडवतो. अतिशय फॉर्म मध्ये असलेला राकेश मात्र आपण पाहतो फिल्डिंगच्या बॉलावरती. इथं मात्र व्हाईटचा चेंडू, नकारात्मक चेंडू. इथं मात्र चांगली फलंदाजी आणि राकेश पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणच्या बॉलावरती. इथं मात्र एकदा स्कोअरबोर्ड मध्ये ऍड होईल. एका धावेने धावसंख्या 26 आणि भला मोठा टार्गेट जर आपण पाहतो 8 बॉल 55 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे. 80 धावाचा हा मोठा टार्गेट मला वाटतं कालच्या सत्रापासून तर आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कोअर बोर्ड उभा केलाय या शिरवणे संघाने. इथून पुढे मात्र व्हाईट चेंडू रिलीज करतो सूर्या. आणि सूर्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक मोठा प्लेअर नवी मुंबईमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये त्याचा विचार केला तर, आणि आजच्या डेटला मात्र चांगली गोलंदाजी साकारतो. इथं मात्र थ्रो केला जातोय आणि मात्र महबूबची चांगली बॅकअप आणि यानंतर मात्र षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर धावा बघितल्या आपण तर धावा लागल्या जातात 28-28. इथून पुढे मात्र शेवटचा षटक 6 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता असताना मात्र हाताळण्यासाठी येतोय शाहरुख. इथं मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार मारला जातोय आणि बॉल. इथं मात्र मनोहर नाईन या संघ खेळत असताना मात्र मनोहर मामाची एंट्री मात्र स्टेजवरती होते आणि विकेटचे पतन होते. शाहरुखचा विचार केला तर एक चांगला गोलंदाज, अंडरआर्म मध्ये अनुभव असलेला हा खेळाडू, चांगला खेळ मात्र त्याच्या सातत्याने आपण पाहतो त्याच्या माध्यमातून देखील. आणि इथं मात्र आळाराम गयाराम अशा परिस्थितीमध्ये सध्या मनोहर नाईन या संघ आपण पाहतो शिवाजीनगरचा संघ आणि मनोहर मामा अर्थातच या गणोबा सेवाभावी संस्थेचे मात्र आपण त्यांना पाहतोय खजिनदार म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे आणि त्यांचा संघ इथं खेळताना आपण पाहतोय मात्र वाईट परिस्थितीमध्ये, बिकट परिस्थितीमध्ये. आणि इथं मात्र व्हाईट चेंडू, 30 धाव संख्या. आणि इथं मात्र काय करतो शाहरुख मात्र जबरदस्त लेग ब्रेक करतो आणि लेग ब्रेकच्या सहाय्याने लेग स्टंप मात्र उडवतोय आणि इथं मात्र विकेटचे पतन होते. 6 विकेट आतापर्यंत, 8 विकेट म्हणजे ऑलआउट झालेला संघ. आणि शिवना संघ असा कोणता मित्रमंडळ हा संघ मात्र विजयी घोषित होतो, विजयी ठरतो. विजयी संघाची खूप